महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं काही दिवसापूर्वी विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मी सुरुवातीला त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो। भीमा कृषी प्रदर्शन हे 18वे वर्ष शेतकऱ्यांसाठी आपण सलग भरवत आलेलो आहे। आज या भीमा कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होतंय। 4 दिवस हे प्रदर्शन असणार आहे। ज्यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन होतंय ते आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य महादेवरावजी महाडिक साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या कोल्हापूर शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या महापौर रूपाराणी निकम, उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव महेश जाधव, उपमहापौर अक्षय जरग, अरुंधती महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, व्यासपीठावर उपस्थित असणारे अमरीजी घाडगे, नाताजी पाटील, सुरेशराव कुराडे, पीजी शिंदे साहेब, आमचे नवनिर्वाचित सर्व जिल्हा परिषद सदस्य, नवनिर्वाचित सर्व महापालिकेचे नगरसेवक, ज्यांनी या संयोजनामध्ये सहभाग घेतला ते आमचे डॉक्टर अजित शिंदे, डॉक्टर काटकर, धनवडे दादा, अशोकराव सिद्धनेरली, सुजित चव्हाण, इंद्रजित जाधव, उपस्थित असणारे सर्व पुरस्कार प्राप्त शेतकरी, उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, भागीरथी महिला संस्थेच्या सर्व सदस्य, सर्व शेतकरी, पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनो, कृष्णराज महाडिकांनी या प्रदर्शनाचा उद्देश सुरुवातीला आपल्या स्वागतामध्ये इथं जाहीर केलेला आहे। शेतकरी म्हणलं की नुकसान आणि कृषी क्षेत्र म्हणलं की तोटा, हे आपण नेहमी ऐकत आलेलो आहे। आपण नेहमी वाचतो देशभरामध्ये शेतीमध्ये नुकसान झालं म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा आपण सातत्यानं वाचत आलेलो आहे। आणि म्हणून 17-18 वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये एक विचार आला की कशासाठी हे शेतकरी आत्महत्या करतायत आणि मग त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। ज्याचा उल्लेख महापौर निकम वहिनींनी केला की महाडिक परिवार सातत्यानं लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी करत असतो। त्यातलाच एक भाग आम्ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी भीमा फेस्टिवल सारखे कार्यक्रम, दहीहंडी सारखे कार्यक्रम, झिम्मा फुगडी सारखे कार्यक्रम घेत असतो। मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असतात, निबंध स्पर्धा असतात, स्पर्धा परीक्षा असतात, खेळाडूंच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या जवळजवळ 20 प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेत असतो। तसंच शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्याची सुरुवात झाली। आता कृषी क्षेत्राचं वैभव जर आपल्याकडे बघायचं झालं तर आपला हा शेतकरी खूप कष्टकरी आहे, परंतु सातत्यानं हा शेतकरी वेगवेगळ्या संकटांना सामोरं जात आहे। कारण शेती हा व्यवसायच असा आहे जो संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे। कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी जास्ती दर, कधी कमी दर, मालाला कमी भाव, अशा अनेक संकटामध्ये हा आपला शेतकरी भरडलेला दिसतो। आणि म्हणून ज्या नवीन संधी उपलब्ध आहेत, जे नवीन व्यासपीठ उपलब्ध आहे, जे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे, या सगळ्याची माहिती शेतकऱ्याला व्हावी यासाठी या प्रदर्शनाची सुरुवात आपण केलेली आहे। आज सुद्धा हे 18 वर्ष असलं तरी या प्रदर्शनामध्ये प्रत्येक वर्षामध्ये नवनवीन काय येतंय। मग तुमच्या शेतातून जास्त अधिकचं उत्पादन मिळवण्यासाठी चांगली बी बियाणं पाहिजेत, चांगली खतं पाहिजेत, तणनाशकं पाहिजेत, औषधं पाहिजेत, टॉनिक पाहिजेत, नवनवीन आलेले अवजारं, प्रत्येक वर्षी बाजारात नवीन अवजार येत असतात। हे सगळं आपल्याला एका छताखाली इथं पाहायला मिळतं। आणि मग नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय, याचा उल्लेख कृष्णराजने केला की आता ड्रोन टेक्नॉलॉजी 2 वर्षापासून या कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजीनं क्रांती व्हायला लागलेली आहे। आपल्याला आपल्या शेतामधून कमी खर्चामध्ये जास्ती उत्पन्न कसं मिळवायचं यासाठी हे सगळे प्रयोग आहेत। ड्रोन टेक्नॉलॉजी त्याचाच एक भाग आहे। आणि आता गेल्या वर्षभरामध्ये आपण बघितलं तर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून
शेतकरी आपल्या शेतामध्ये मॅन पॉवर कमी, खर्च कमी आणि उत्पादन जास्त कसं घेईल. कारण क्षेत्र तेवढंच आहे, क्षेत्र काय वाढणार नाही. एखाद्या शेतकरी असेल 10-20 वर्षापूर्वी त्याची 5 एकर जमीन असेल तर 2 मुलं झाली, त्यांची पुन्हा 2.5 एकराची वाटणी झाली, त्यांना 2 मुलं झाली, ती 1.25 एकराची वाटणी झाली. जमीन वाढलेली नाही आहे, जमीन तेवढीच आहे, क्षेत्र तेवढंच आहे. परंतु उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी काही प्रयोग केले पाहिजेत, यासाठी आमचा हा प्रयत्न असतो. प्रत्येक वर्षी या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. 15-20 करोड रुपयाची उलाढाल 4 दिवसामध्ये येत होते. 4 ते 5 लाख शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात, त्याचा लाभ घेतात. रोज दुपारी इथं वेगवेगळे तज्ज्ञ प्रशिक्षक, तज्ज्ञ तंत्रज्ञ इथं आणून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयावर आपण मार्गदर्शन करतो. शेकडो शेतकरी त्याचा लाभ घेतात. हजारो लाखो शेतकरी घर बसल्या, कारण हे सगळं युट्यूबवर लाईव्ह असतंय, फेसबुकवर लाईव्ह असतंय, बी चॅनलवर लाईव्ह असतंय. या सगळ्या माध्यमातून राज्यभरामध्ये सगळे शेतकरी या दुपारच्या सत्राचा सुद्धा लाभ घेतात. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असणारं भागीरथी महिला संस्थेच्या अरुंधती महाडिक यांच्या संस्थेच्या वतीनं तब्बल 200 महिला बचत गटांना इथं मोफत विना मोबदला स्टॉल्स दिले जातात. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू त्यांना बाजारपेठ, तुम्ही विचार करा, ज्यावेळी 4-5 लाख लोक येतात, काही ना काही खरेदी करून घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर एखादा पदार्थ, एखादी वस्तू त्यांना जर इथं आवडली तर त्याच्या रिपीट ऑर्डर्स या सातत्याने मिळतात. अशा पद्धतीनं महिलांना एक चांगलं व्यासपीठ सुद्धा इथं या माध्यमातून मिळतं. या प्रदर्शनामध्ये आणखीन एक महत्वाचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. आपल्या कामाला कुणीतरी पाठीवर कौतुकाची थाप दिली तर काम करण्याची हुरूप आणखीन येते, काम करण्याची ऊर्जा मिळते आणि अशा व्यक्तींच्याकडे बघून इतर शेतकरी तयार होत असतात. शेतकरी हा सातत्यानं काही ना काही प्रयोग करत असतो. शेतकरी हा सायंटिस्टच आहे, तो सातत्यानं काहीतरी प्रयोग करत असतो. आणि मग अशा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणं, त्यांनी काही नवीन त्या ठिकाणी अवलंबलेले पद्धती आहेत त्याची माहिती घेणं, हे शेतकरी करत असतात. म्हणून प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कृषी भूषण, जिजामाता पुरस्कार, उत्कृष्ट तंत्रे अशा 5 कॅटेगरीमध्ये शेतकऱ्यांना आणि शेतीमध्ये चांगलं काम करणाऱ्या काही व्यक्तींचा इथं आपण सन्मान करतो. ते सुद्धा लोक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आता त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं या कृषी प्रदर्शनाचं आकर्षण म्हणजे इथं राज्यभरातून येणारं पशुधन, राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीची जातिवंत जनावरं इथं निमंत्रित केली जातात. त्यांचं प्रदर्शन आणि त्यांची स्पर्धा हे एका ठिकाणी इथं होतं आणि त्यांना चांगली आकर्षक बक्षीस दिली जातात. कोल्हापूर खरं म्हणजे समृद्ध जिल्हा आहे, पशुधन मोठ्या प्रमाणात इथं आहे, दुग्ध व्यवसाय देशभरामध्ये आपला अग्रगण्य आहे. परंतु तरी सुद्धा इतर जिल्ह्यातील काही जनावरं अशी येतात, म्हणजे लातूर, तिकडे उस्मानाबाद, बीड अशा ठिकाणाहून जनावरं येतात, ते सुद्धा बघण्यासारखे असतात. त्यांची निगा कशी करायची, त्यांच्यासाठी आहार काय असला पाहिजे, अशा अनेक बाबी या प्रदर्शनामध्ये पाहिल्या. यावर्षी तर एक 5 फुटाचा सरडा, इग्वाना नाव आहे त्याचं, इम्पोर्टेड आहे. सरडा आपल्याला सगळ्यांना माहित आहे, शेतकऱ्यांना माहित आहे. आम्ही तर लहानपणी खिशात घेऊन सरडं फिरत होतो. खिशातनं काढायचं आणि कोणाच्या तर अंगावर टाकायचं. म्हणजे तो फ्रेंडली असतो, तो काही चावत नाही, लोकांना भीती वाटते त्याची. परंतु 5 फुटाचा सरडा कसला असतो हे बघायला मी सुद्धा आश्चर्यचकित झालो. तर प्रत्येक वर्षी या भीमा प्रदर्शनाचं काहीतरी आकर्षण असतं. दरवर्षी एक रेडा आपण आणतो, पूर्वी एक वळू आणला होता. यावर्षी आता हा सरडा बघण्यासाठी मला वाटतं संबंध राज्यभरातून लोक येतील. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन आहार हा बदलत चाललेला आहे, बिघडत चाललेला आहे. त्यामुळे आजाराचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे आणि त्यासाठी मिलेट्सचं प्रमाण आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. मिलेट्सचं एक दालन इथं केलेलं आहे. त्याचबरोबर ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती, सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय उत्पादनं, त्याचा आहार, त्याचं उत्पादन आणि त्याचा विक्री व्यवसाय, यासाठी म्हणजे सेंद्रिय शेती आणि मिलेट्स या दोन्हीचा यामध्ये समाविष्ट केलेला या प्रदर्शनामध्ये, जेणेकरून त्याचा उत्पादकांना आणि आपण जे सर्वसामान्य लोक खातो, जे आहार घेतो, त्याच्यासाठी सुद्धा फायदा व्हावा, त्यांचे आरोग्य चांगलं राहावं, या दृष्टिकोनातून हे सगळं महत्वाचं आहे. असं एक परिपूर्ण प्रदर्शन खरं म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये असतं हे प्रदर्शन. परंतु सलग आपल्या सगळ्या निवडणुका होत्या. पहिल्यांदा नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर महापालिका झाल्या आणि जिल्हा परिषदा झाल्या. त्यामुळे हे प्रदर्शन थोडंसं आपल्याला पुढे घ्यावं लागलं.
परंतु या निवडणुका ज्या आता झाल्या या जवळजवळ 10 वर्षांनी झाल्या। सातत्यानं कोविड नंतर काही ना काही प्रसंग येत गेले, त्यामुळे या सगळ्या निवडणुका लांबल्या होत्या। परंतु मी कोल्हापूरकरांचा धन्यवाद या ठिकाणी मानणार आहे, कारण 13 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 11 ठिकाणी 11 नगराध्यक्ष हे महायुतीचे झालेले आहेत। महानगरपालिकेची निवडणूक झाली, या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचीच सत्ता महापालिकेवर आली आणि भारतीय जनता पार्टीच्या महापौर आणि जनसुराजीचे उपमहापौर या ठिकाणी बसलेले आहेत। जिल्हा परिषदेत सुद्धा निवडणुका झालेल्या आहेत, महायुतीची आता या ठिकाणी मेजॉरिटी झालेली आहे। 50हून अधिक जागा 67 पैकी महायुतीचे आलेले आहेत आणि महायुतीचाच अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेवर बसेल, म्हणून मी कोल्हापूरकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहे। बंधू भगिनींनो, कालच आमचं अधिवेशन दिल्लीचं होतं ते संपलेलं आहे। 15 दिवस हे बजेटचं सेशन होतं, मी जाऊ शकलो नव्हतो, परंतु शेवटच्या आठवड्यामध्ये मी जाऊ शकलो। मी मुद्दा म्हणून या 2-3 गोष्टींचा उल्लेख करणार, कारण कोल्हापूरसाठी भूषणावं अशा काही घडामोडी आता व्हायला लागलेल्या आहेत। तुम्ही वाचला असेल, टीव्हीला पाहिला असेल, बघितलं असेल की कोल्हापूरकरांची अपेक्षा आणि प्रतीक्षा असणारं अनेक वर्ष, ज्याच्यामुळं प्रत्येक वर्षी आपल्याला पुराचा फटका बसतो। पूर परिस्थिती निर्माण झाली की बॅकवॉटरमुळे निम्म 30-40% शहर आपल्याला स्थलांतरित करावं लागतं। यासाठी एक प्रकल्प आपण आणला होता, तो म्हणजे शिरोलीपासून एक फ्लायओव्हर व्हावा, उड्डाणपूल व्हावा आणि पाणी जे त्या ठिकाणी तटतंय ते पाणी न तटता पुढे जावं, त्या ठिकाणी बास्केट ब्रिज व्हावा, यासाठी पाठपुरावा करतो तो सातत्यानं। मागच्या कालावधीमध्ये तो मंजुरी झाला, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं। महाविकास आघाडी सरकार आल्यावर त्या प्रकल्पाला खो घातला गेला, थांबलं ते प्रकल्प। परंतु परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, तुमच्या सगळ्यांची पुण्याई आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमुळे मी राज्यसभेवर गेलो आणि तो प्रकल्प बास्केट ब्रिजचा पुन्हा आपण मंजूर करून आणलेला आहे। 15 दिवसापूर्वीच तुम्ही पेपरला वाचला असेल की कोल्हापूर शहरामध्ये 4.25 किलोमीटरचा हायवेवरती फ्लायओव्हर होणार, तिथं बास्केट ब्रिज होणार। हा तब्बल 1900 करोड रुपयाचा प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीनं आपल्याला मिळाला। मी प्रधानमंत्री मोदीजी आणि गडकरी साहेब यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो। एक सुंदर असा रस्ता आणि एक सुंदर असा बास्केट ब्रिज, जसं मुंबईला वर्ली सी लिंक आपण बघतो, त्या धर्तीवरचा बास्केट ब्रिज कोल्हापूरला होणार आहे। त्यामुळे तुम्ही विचार करा, कोल्हापूरची किती शोभा वाढणार आहे, कोल्हापूरच्या वैभवात किती मोठी भर पडणार आहे। शिवाय ट्रॅफिकची जी समस्या आपल्याला प्रत्येक वर्षी होत होती, गांधीनगरच्या त्या फाट्यावरून कायम ट्रॅफिक जाम होत असतं, तो सगळा आता इथून पुढे आपल्याला अनुभव मिळणार नाही। आपल्याला चांगला सुसज्ज रस्ता मिळेल आणि पूर परिस्थितीपासून सुद्धा कोल्हापूरकरांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। दुसरी एक आनंदाची बातमी, मी दिल्लीला गेले अनेक दिवस पाठीवर होतो, परंतु निवडणुकीमुळे थांबलं होतं, ते म्हणजे कोल्हापूर मुंबई विमान सेवा आठवड्यातून 3 वेळा आता सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा आपण सुरू केलेली आहे। ते आता उद्या 1 मार्च पासून मुंबई सेवा ही सुरू होते। आणि तिसरं एक महत्वाचं आणि अतिमहत्वाचं, जे कोल्हापूरकरांचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं किंवा इच्छा होती, अपेक्षा होती, मागणी होती, कोल्हापूर मिरज रेल्वे डबल लाईन करण्यासाठी 984 कोटी रुपये आपण मंजूर करून आणलेले आहेत। तुम्हाला रेल्वे हे दळणवळणाचं सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित साधन मानलं जातं। या रेल्वे लाईनची अपेक्षा आपण अनेक वर्ष करत होतो, परंतु ते होत नव्हतं। कोल्हापूरहून मिरजला एकच सिंगल लाईन असल्यामुळं नवीन रेल्वेची मागणी आपल्याला करता येत नव्हती, नवीन रूट्स आपल्याला मागणी करता येत नव्हते, वंदे भारत सारखी रेल्वे आपल्याला मिळवता आली नाही। आणि म्हणून अशा या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला आता हा जो 47 किलोमीटरचा डबलिंगचा ट्रॅक होणार आहे, तो विथ इलेक्ट्रिफिकेशन होणार आहे। याच्यामुळं आपला देशभर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। राजस्थानला आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, गुजरातला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, मुंबईला आपल्याला नवीन वंदे भारत स्लीपर, जशी महालक्ष्मी एकच रेल्वे आपल्याकडे आहे तशी स्लीपर वंदे भारत मिळणार आहे। आणि पुण्याला तर इंटरसिटी, म्हणजे सकाळी 7 ला तुम्ही इथून गेला पुण्याला की 10 ला तुम्ही पुण्याला पोचाल। दिवसभर तुम्ही काय शॉपिंग असेल, खरेदी असेल किंवा व्यवहार असेल, पाहुण्यांकडे जेवायला जे असेल ते करून संध्याकाळी 7 ला निघाले की परत 10-10:30 वाजता कोल्हापुरात इंटरसिटी, म्हणजे लोकल असल्यासारख्या पद्धतीची रेल्वे इंटरसिटी सुद्धा सुरू होणार। आणि संबंध देशभराशी आपली कनेक्टिव्हिटी ज्या पद्धतीनं विमानाची कनेक्टिव्हिटी आहे, विमानाची कनेक्टिव्हिटी आपली थोडी नाही आहे। आज आपल्या शहरातून 6 ठिकाणी जे विमान जात आहे, त्याच्यामुळे देशभरामध्ये 22 ठिकाणी आपण जाऊ शकतो।
आणि आंतरराष्ट्रीय 5 डेस्टिनेशन्स दुबई, UAE, शारजा सारख्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. त्याच पद्धतीची कनेक्टिव्हिटी आता कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा आपल्याला रेल्वेच्या माध्यमातून मिळणार आहे. आणखीन एक महत्वाचा प्रकल्प काल परवाच तुम्ही वाचला असेल, पाहिला असेल. माननीय आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरच्या विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं स्टेडियम, आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्हणजे साधन आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं, जिथं मोठमोठ्या मॅचेस देश विदेशाच्या टीम्स या ठिकाणी येतील, IPL सारख्या मॅचेस बघता येतील, वर्ल्ड कप सारखी एखादी मॅच घेण्याचा आपला प्रयत्न राहील. म्हणजे कोल्हापूर बदलत कसं चाललं हे बघा तुम्ही, कशा पद्धतीनं मोठमोठे प्रकल्प येत आहेत. याच्यासाठी एकमेव कारण काय असेल तर केंद्रात भारतीय जनता पार्टी NDAचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे, जिथं देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. विशेष लक्ष त्यांचं कोल्हापूरवर आहे, विशेष प्रेम त्यांचं कोल्हापूरवर आहे. म्हणून असे प्रकल्प आतापर्यंत कोल्हापूरला आलेले तर आणखीन भरपूर प्रकल्प येणार आहेत, भरपूर गोष्टी येणार आहेत. तुम्ही आता विचार करून बघा, हायकोर्ट बेंचची मागणी 40 वर्षाची आपली होती. काँग्रेसच्या काळात ते शक्य झालं नाही. भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर त्यांनी ताबडतोब पहिलं काम कुठलं केलं असेल तर कोल्हापूरला सर्किट बेंच, हायकोर्ट बेंच आलेला आहे. आता हे नुसतं बेंच आल्यामुळे होणार नाही. या हायकोर्ट बेंचमुळे आणखीन नवीन 15 कार्यालय आपल्या कोल्हापूरला येणार आहेत. इन्कम टॅक्स ऑफिस येणार आहे, सेल टॅक्स ऑफिस येणार आहे, सर्व्हिस टॅक्स ऑफिस येणार आहे, पोलीस कमिशनरेट ऑफिस येणार आहे, BSNL ऑफिस, पोस्ट ऑफिस, शेकडो नवीन कार्यालय, हजारो नवीन अधिकारी आणि लाखो नोकऱ्या या जिल्ह्यामध्ये निर्माण होतील. अशा पद्धतीचा विकास आता कोल्हापूरचा होत चाललेला आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे. अनेक बाबतीतनं या कोल्हापूरचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आता आम्ही सगळी व्यासपीठावरील मंडळी असेल किंवा आम्ही महायुतीचे असणारे सगळे आम्ही कार्यकर्ते, खासदार आहेत, आमदार आहेत, आम्ही सगळे कार्यकर्ते भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे. तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद अशाच आमच्या पाठीशी राहाव्यात एवढी विनंती करतो. आज या प्रदर्शनाचा लाभ शहरासह जिल्ह्यासह आजूबाजूच्या 5-6 जिल्ह्याचे लोक घेत आहेत. त्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, त्याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला शुभेच्छा, या सगळ्या स्टॉल धारकांना आपण शुभेच्छा द्याव्यात एवढीच विनंतीने आवाहन करतो. आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे सुद्धा अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. यानंतर आपण वळूया आजच्या